पण मला एक दोन गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. मी प्राध्यापक वगैरे काही नाही आहे, बिनपगारी फुल अधिकारी, 17 वर्ष दर्याच्या वडगाव शाळेतला, आणि ह्यांच्या नेत्यांनी काढून टाकलेला हा बोडकेसर आहे. मला या ठिकाणी शेतकरी आंदोलनामध्ये शाळेतनं उचलून नेऊन करवीर डिव्हिजनमध्ये मुन्ना महाडिक साहेबांच्या वरती भाषण करायला लावलेला हा तुकाराम बोडकेसर आहे. आणि म्हणून मी दक्षिणेतल्या त्या हालसोड्यापासून या निगव्यापर्यंत बोंबलत सुटलो. याचं कारण काय असेल तर या ठिकाणी माझ्यासारखा अन्याय कोणी सहन केलेला नाहीये. आणि मी प्रेम का करतो अमल साहेबांच्यावर, याचं जर कारण काय असेल तर माझ्यासारख्या गळक्या घरामध्ये महाडिक परिवारातली एकही व्यक्ती अशी आलेली नाही असं नाही आहे. मग अगदी वहिनी साहेब असतील, मोठ्या वहिनी साहेब असतील, आई साहेब असतील, धनंजय महाडिक साहेब असतील, मुन्ना साहेबांची तिन्ही मुलं असतील, फक्त हे आमचे छोटे युवराज तेवढे राहिलेले असतील, तर सगळ्या मंडळींनी माझ्या या गरिबाच्या झोपडीमध्ये पाय लावलेला आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या परिवारातली माणसं माझ्यासारख्या अगदी चिल्लर असणाऱ्या, मी पहिल्यांदाच सांगतो की मला कुठलंही पद नाही, पण माझ्या घरी सगळी मंडळी येतात. आणि म्हणून माझ्यासारख्या साध्या माणसाला ओळख देण्याचं काम ज्या परिवारानं केलं, त्या परिवाराच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. ही लढाई विचारांची आहे. आता रणजित साहेबांनी सांगितलं की संख्या कमी आहे. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली, तशाच पद्धतीचं आपल्याला सुद्धा या चुये गावामध्ये त्यांनी सांगितलं की या ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे. 14ला आपण काय केलंय ते माहिती आहे, लक्षात घ्या. त्याची पुनरावृत्ती पुन्हा 24 आहे, 10 वर्षानंतर पुन्हा होणार आहे. आणि इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक भगिनी, फक्त मी म्हणेन येताना सोबत किती आणायचं आहे, हाताच्या 10 बोटा एवढी मतं जरी आणली तर किती होतात तुम्ही बेरीज करा. 100% सांगतो, समोरल्या माणसांना त्यांच्या ऑफिसला गेल्यावर शिव्या बसल्याशिवाय राहण्यात, कारण त्यांनी दुसरं काय करत नाही आहे. त्यांनी हे मला माहिती आहे. आमच्यात ती संस्कृती नाही आहे, आमच्यात कुठलं दडपण नाही आहे. मला जर काही जण म्हणतात की महाडकांची गुंडशाही आहे, मला एक सगळ्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात बी न्यूज सगळ्यांना माहिती आहे. मला ओपनली सांगायचं आहे, बी चॅनेलचं कलेक्शन असणाऱ्या कुठल्याही चॅनलचं चालवणाऱ्या व्यक्तीला सिंगल फोन धनंजय महाडिक नावाच्या माणसाचा आलेला असेल, त्यानं सांगायचं मी त्याच्यात आयुष्यभर शान काढायला चाकरी राहतो. मग ज्याच्यावर भाकरी चालते त्यांना जर ते दहशतीचं दाखवत नसतील, त्यांच्यावर अधिकार गाजवत नसतील, तर मग तुम्हाला आम्हाला का गाजवतील लक्षात घ्या. आणि खरे गुंड कोण आहे ते तुम्हाला ओळखायच्याच गरज आहे. मला जास्तीचं बोलत नाही, वरच्या पातळीवरचं जास्त आपल्याला काही कळत नाही, पण क्रूर आणि खुनशी कोण आहे तुम्ही ओळखता, तुम्हाला माहिती आहे. दुसरं आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून, हे त्यांचं जास्त आहे. थोडंसं हे मला बोलावं लागतंय का, बघा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा अपमान केला, त्याच्यावर पांघरून पटकन तुमचं तुम्ही घरात आतलं दार बंद करून केलं सा, त्याच्यावर काय बोलला नाही सा. आमच्या महाडिक साहेबांची बारकीशी चूक झाली, बोलताना चूक पण नाही आहे ती. त्यांना काय म्हणायचं होतं की सभेला आलेल्या गोष्टीमध्ये महिलांचे फोटो काढा, चुकल्या माकल्या असतील त्यांना परत मिळणार, आपण त्यांना मेसेज देऊ. तुम्ही त्याचा राईचा पर्वत केला सा. दुसरं मीडियावाल्यांचं पण मला आश्चर्य वाटतंय. खरंच मला का वाईट वाटतं माहिती आहे काय, चेपकं नाणं आहे ते सारखं सारखं प्रकाशात आणतासा, आणि आमचं नाणं खणखणीत आहे हो, पण त्याला सारखं डागाळ्यासारखं का करतासा मला हेच काही कळत नाही. मी ओपनली बोलतोय, मला एवढंच सांगायचं आहे, सामान्यांच्या मनावर राज्य करणारा महाडिक परिवार आहे, लक्षात घ्या. मी सांगतो पूर्ण अखंड जिल्ह्यात महाडिकांनी अन्याय केलेला एक जरी फॅमिली मला दिसली ना, आयुष्यामध्ये मी महाडिकांच्या कुठल्याही व्यासपीठावर कधीच चढणार नाही. मी 100% तुम्हाला खात्रीनं सांगतो, एका माणसावर अखंड कोल्हापूर जिल्ह्यात एका माणसावर याने गुंडगिरी केलेला एक माणूस माझ्या सर्व उभा करायचा. भविष्यामध्ये मी कधीही, मी फार मोठा नाही, पण मला ज्या ज्या वेळी मी कुठल्याही इलेक्शनला कधीच व्यासपीठावर जात नाही, एकमेव यांच्या घरातला उमेदवार असला, जसं हलगी वाजल्यावर लिजी वाजवणार पळते की तसं मला होतंय. का होतंय मला माहित नाही, कारण का माझा अमलदादा तसा आहे, लक्षात घ्या. साध्या माणसांचं काम करणारा माणूस आहे. छोट्या छोट्या मुलांच्या किल्ल्यांचं दर्शन घेणारा, त्यांना आशीर्वाद देणारा, त्यांना खाऊ देणारा, त्याच्या खांद्यावर हात टाकणारा, त्याच्या हाताला धरून चालत जाणारा, असा माझा साधा माणूस आहे. मला फक्त 2 गोष्टीची तुलना करायची आहे. एका बाजूला साधा सरळ माणूस, एका बाजूला चटणी भाकर खाणारा, दुसऱ्या बाजूला हायफाय सोसायटीमध्ये 3 स्टार 5 स्टार विमानानं फिरणारा, दुसरा बैलगाडीतून जाणारा. मग मला इथं बसलेल्यांना विचारायचं आहे, विमानातून जाणारा तुमचा आमचा विकास करेल काय, बैलगाडीतून किंवा तुमच्यासोबत चालत जाणारा शेतकऱ्याच्या बांधावर बसणारा हा माणूस आपला विकास करेल?
बरोबर, अगदी. इकडं मला सांगायचं, सगळ्या माऊलींनी मला सांगा, तुम्हाला चित्र डोळ्यासमोर घ्या आणि कोणता माणूस तुमचा घरातला असल्यासारखं वाटतोय सांगा. कोणता माणूस? बरोबर, निर्धार सभेच्या बाजूला ज्यांचा फोटो आहे ते अमल साहेब. बघा, बच्चा बच्चा जानता है अमल दादा कौन है. लहानातलं लहान पोरग सुद्धा अमल महाडिक साहेबांना ओळखतं. आणि ही ओळख, या दक्षिणचा चेहरा मोहरा त्यांनी 2014, हे बघा, हे आता हे यांचं काम आहे बघा, हे कारस्थान बघायचं त्यांचं आहे म्हणून हे बंद ठेवले. ही रियालिटी आहे. म्हणजे ह्यांच्या प्रवृत्तीमध्ये एकच आहे की पहिल्यांची केलेली कामं बंद पाडायची. तुमचं पण म्हटलं आता 1500 बंद करणार म्हटले, आणि आता ह्यांनी काय केलं ते डबल वाढवून दिलं. आम्ही केलं की यांच्या पोटात बिब्बा आणि उठायला चालू होत्यात. बरोबर, आणि म्हणून तुमच्या योजना बंद पडणार नाहीत. दुसरं महत्त्वाचं अजून एक ह्यांचा अजेंडा असतोय. नॅरेटिव्ह फक्त निगेटिव्हच करत असतात की ह्यांनी संविधान बंद पाडणार. संविधान बंद पाडणार असते तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना पहिल्यांदा एक मुस्लिम व्यक्ती राष्ट्राच्या प्रमुख पदावर, राष्ट्रपती पदावर बसवण्याचं धाडस जर कोणी केलं असेल तर ते फक्त मोदी सरकार आणि BJP सरकारने केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. दुसरं उदाहरण देतो. रामनाथ कोविंद माणूस कोण आहे सांगा? एक मागासवर्गीय समाजाचा माणूस राष्ट्रपती पदावर, या जगातील प्रमुख लोकशाही, मोठी लोकशाही असलेल्या पदावरती बसला. हे दुसरं उदाहरण. आणि आदिवासी समाजाच्या मुर्मूताई यांना सुद्धा या ठिकाणी मोदीजींच्या आशीर्वादाने किंवा BJPच्या या विचारधारणेने गादीवरती बसण्याचा सन्मान मिळाला. यांनी 65 वर्षात कुणाकुणाला राष्ट्रपती केले जरा आठवून तुम्हीच बघा, मी नाही सांगणार. सोन्याचा चमचा घेऊन आणणाऱ्या माणसांनाच यांनी कॉप्ट करून राष्ट्रपती आणि राज्यपाल करतात. BJPने मात्र सामान्य माणसाला ओळख दिलेली आहे. जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे ना, तो घरचा समजला, तो त्याला लाता आणि त्याला चाबूक जादा असते. बघा, ज्याला वाटतंय की मी यांच्या परिवारातला आहे त्यानं लाताबुक्या जादा सहन करायला पाहिजेत आणि त्याला ते सोसावे लागतात. का? तुम्ही घरातले असताय. बघा, कुठलीही सासू पलीकडच्या बाईला बोलते का आपल्या सुनेला बोलते जादा? आपल्या सुनेला, कारण तिचा हक्क असतो, लक्षात घ्या. तसं आपली माणसं आपल्याला बोलतील, आपल्याला मागं ठेवतील, पण परक्या आलेल्याचं करावं लागतं स्वागत. हा प्रोटोकॉल आहे. सगळ्यांनाच आयात करावे लागतात येणाऱ्या माणसाचं स्वागत. कारण का? राजकारण हा बेडूक तोलण्याचा धंदा आहे. एक बेडूक इकडे घातला की दुसरी 2 बेडकं दुसरीकडे जातात. तुम्हाला माहित आहे हे बेडूकुडे असतात. आणि म्हणून लिडरशिपमध्ये ती पॉवर असायला लागते. काही वेळेला दामटून चालत नाही. दामबटलं की काय होते तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून ह्यांना ते करता येते पण ह्यांनी करत नाहीत. हा विनम्र स्वभावाचा माणूस आहे. जाता जाता एवढंच सांगेन, ज्यांच्या खात्यावर आले त्यांनी तर खटका कमळाचा दाबायचाच, पण त्यांनी ह्यांचा प्रचार करताना बी दोघी तिघीसनी झाला खंड्यावर टाकून सांगायचे, बघ तुझा नवरा तुला 500 रुपये देताना 5 वेळा त्याला हातापाया पडतीस. आमच्या साहेबांना खटक्यावर जागेवर पलटी 7,500 रुपये दिलेत. निदान मी म्हणते तुझ्या घरात दोघी जावा ऐसा 15,000 आल्यात, निदान त्यातलं 7,500 तरी करा आणि एखादं तरी चिन्ह इकडे वाढवा. एवढं करा. बसलेल्या भगिनींना कळकळीची विनंती आहे, तुम्ही तुमच्या ह्या बाजूच्या घरातले ह्यांच्या घरात घुसायचं, ह्यांच्याच घरात घुसायचं. घुसखोरी केला साना काही बी अवघड नाही. फक्त काय करायचं आहे, 5 दिवसात एक बाईवर टार्गेट ठेवायचं. दुसऱ्या 5 दिवसात 2 मतं फक्त प्रत्येकाने आणले तरी आपल्या पारड्यामध्ये इथं बसलेल्या महिला 50 आहेत. 50 गुणिले 2 100 मताचं पारडं या ठिकाणी जड होईल आणि जे रणजितदादांनी सांगितलं त्याला यश मिळेल. आणि हिकडच्या बसलेल्या मंडळींना पण सांगतो, तुमच्यावरचा भार बराचसा कमी झालाय. तुम्ही जरा तसंच काय करा आणि फक्त 2-2 मतं जरी वाढवला तरी या ठिकाणी 250-300 मतं गोळाबेरीज होईल. पुन्हा एकदा या ठिकाणी मला इथं बोलण्याची संधी मिळाली आणि जास्तीचं मला आज नाही बोलता आलं, पण आपल्याशी संवाद साधता आला. फक्त एवढंच मी सांगतो, धवल क्रांतीची सुरुवात झालेली एक गाव आहे. आदरणीय चोयेकर साहेबांचं गाव आहे. अनेक लोकांना आपल्याला या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे. पण मला सांगायला आवडेल, पहिलं गोकुळ आणि आताचं गोकुळ लय बदल आहे. महाडिक साहेबांनी 19-20 वर्ष राज्य केलं, कारण घरात बसून नाही केलं, त्या ऑफिसमध्ये. आता काय होतंय, कुठल्या तारा का बिरा मला काय माहित नाही, तिथनं सगळं चालतंय. त्या तारा एकदा निकळा एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि या ठिकाणी आमच्या अमलदादांचं कमळ या चिन्हासूल बटनावर खटका दाबा. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.